Good morning student. In today's lecture we are going to solve some examples on previous topic. So first of all, first example is like this: state the signs of tan 380 degree and cot 230 degree, then sec 460 degree 468 degree. So आता काय करायचं बघा, जे एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत यांचे फक्त साइन सांगायचे की वेदर दिस फंक्शन इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह फॉर दिस अँगल, कॉट इज वेदर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह फॉर 230 डिग्री. सो अशा पद्धतीने तुम्हाला फक्त जस्ट त्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये सांगायचं आहे की वेदर दॅट टेक्स अ पॉझिटिव्ह साईन और निगेटिव्ह साईन. सो आपण आधी असं लर्न केलं होतं अँगल अँड इट्स मेजरमेंटमध्ये की अँगल हा ज्या क्वाड्रंटमध्ये लाईज होतो त्याच क्वाड्रंटमध्ये फंक्शनसुद्धा लाईज होतं. मग आपलं टार्गेट असतं की आधी आपल्याला हे शोधावं लागेल की हे फंक्शन पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे. हे शोधण्यासाठी काय करायचं तर तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाईज होतो असं तुम्हाला आधी फाइंड आउट करावं लागेल. म्हणजेच काय करतो मी बघा, हा 380 डिग्रीवाला. सो एक्झाम्पल नंबर फर्स्टमध्ये आपण जो थीटा आहे त्या ठिकाणी तो जो थीटा दिलेला आहे आपल्याला, तो थीटा आहे 380 डिग्री. म्हणजे 380 डिग्री मीन्स व्हॉट वी कॅन से दॅट हियर 380 डिग्री कुठे लाईज होतो हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी काय करायचं बघा, आता मी डायग्राम काढली या ठिकाणी. पहिला अँगल हा 0 डिग्रीचा असतो, त्यानंतर एवढा 90चा. म्हणजे ही जी रेंज आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये अँगल कोणते येतात 0 to 90 मध्ये, त्यानंतर 90 to 180चे अँगल कुठे येतात सेकंड क्वाड्रंटमध्ये, 180 to 270चे येतात थर्ड क्वाड्रंटमध्ये, परत 270 to 360चे सगळे म्हणजे या रेंजमधले अँगल हे फोर्थ क्वाड्रंटमध्ये असतात. त्यानंतर 360 ते परत 450 अगेन लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. दिस इज ड्यू टू द रोटेशन. रोटेशन ऑफ टर्मिनल रेज. त्यामुळे हे असं होतं की कधी कधी ते रिपीट होतात. म्हणजे 0 ते 90 आणि 360 ते 450 वाले सगळे अँगल्स फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. मग आपलं टार्गेट आहे की हा 380 डिग्री कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाईज होतो हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. बघा 360 डिग्री हा इथे फिक्स झालेला आहे. 360 मध्ये जर आपण प्लस केले 20 तर तो कुठे येईल, एक प्रकारे तो असा तुम्हाला अँगल दिसेल कोणता 380 डिग्रीचा. पण तो कसा, तो पहिल्यांदा रोटेट झाला असता 360ने आणि मग इथपर्यंत, म्हणजे तिचा अँगल ऑफ मेजर 380 डिग्री असा तुम्हाला मिळेल. मग हा जो अँगल या ठिकाणी आला मीन्स वी कॅन से दॅट थीटा इज इक्वल्स टू 380 डिग्री लाईज इन. आन्सर असं लिहायचं, लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. बट फॉर फर्स्ट क्वाड्रंट वी नो दॅट आता थीटा जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाईज होतो म्हणजे ही टर्मसुद्धा थीटा जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाईज होतो म्हणजे टॅन 380 डिग्री सुद्धा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाईज होणार आहे. देअरफॉर वी कॅन से दॅट टॅन 380 डिग्री ऑल्सो लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे टॅन तो 380 डिग्री जो आहे ना तो सुद्धा फर्स्ट क्वाड्रंटमध्येच लाईज होतो. दिस इज अबाउट द that function, but we know that tan function is positive in first quadrant. All of we know that in first quadrant all the functions are positive, all the trigonometric functions are positive. Therefore we can say that this tan 380 degree is positive in first quadrant. And this is the language of writing the answer. पण whenever ज्यावेळेस MCQ येतील ना त्यावेळेस MCQ येतील त्यावेळेस तुम्ही ओरली सांगू शकता. ओरली तुम्हाला आयडेंटिफाय करायचं कसं होईल ओरली ते पण सांगतो. बघा 380 डिग्रीचा कुठे लाईज होतो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. वी नो दॅट टॅन फंक्शन इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट, देअरफॉर टॅन 380 डिग्री इज ऑल्सो पॉझिटिव्ह. संपला आन्सर. जास्त वेळ लागणार नाही आहे. फक्त कुठे ज्यावेळेस रायटिंग असतं किंवा बोर्ड एक्झाम्स असतात त्यावेळेस तुम्हाला असं रायटिंग करायचं असतं. दिस वॉज द फर्स्ट एक्झाम्पल. इन सेकंड एक्झाम्पल नाउ वी कॅन डिसाइड अबाउट द कॉट 230 डिग्री. व्हॉट अबाउट द कॉट 230 डिग्री. 230 कुठे लाईज होईल, कॅन यू टेल मी 230. यस, इट इज 180. इथपर्यंत आलो समजा, असं रोटेट होत आलो इथपर्यंत, हा झाला असतं 180. 180 मध्ये आपण अजून जर समजा 50 मिळवले तर ते कुठे आलं असतं या क्वाड्रंटमध्ये. मीन्स अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. मीन्स वी कॅन से दॅट हियर एक्झाम्पल 2 साठी मी सॉल्व करतोय कॉट 230 डिग्रीसाठी. वी नो दॅट 230 लाईज इन थीटा इज इक्वल्स टू 230 लिहा. 230 लाईज इन थर्ड क्वाड्रंट. इट लाईज इन थर्ड क्वाड्रंट. देअरफॉर याचं फंक्शन जे आहे लाईज इन थर्ड क्वाड्रंट, देअरफॉर वी कॅन से दॅट इट्स फंक्शन इज ऑल्सो लाईज इन थर्ड क्वाड्रंट. मीन्स वी कॅन से दॅट कॉट 230 हे जी पूर्ण टर्म्स आहे ही सुद्धा फर्स्ट थर्ड क्वाड्रंटमध्येच लाईज होईल. मीन्स इट ऑल्सो लाईज इन
third quadrant. Okay, therefore we know that how is the cot function in third quadrant. थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉट फंक्शन कसं असतं. सो थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉट फंक्शन तुम्हाला माहित आहे. ऑल इथे साइन कॉस इथे टॅन कॉट आर पॉझिटिव्ह मीन्स इन थर्ड क्वाड्रंट कॉट फंक्शन इज पॉझिटिव्ह. देअरफॉर वी कॅन से दॅट कॉट 230 डिग्री इज पॉझिटिव्ह इन थर्ड क्वाड्रंट. ओके, कॉट 230 कसा असतो, कॉट 230 असतो पॉझिटिव्ह हा थर्ड क्वाड्रंटमध्ये. ओके, दिस इज ऑल अबाउट द cot function. Okay, means cot 230 is positive in that is nothing but the third quadrant. तो third quadrant मध्ये cot 230 positive असतो. After that what we can say about this last example, sec 468 degree. sec 468 degree मी इथे सॉल्व करतो. इट इज द एक्झाम्पल नंबर थर्ड. ओरली घेऊया. 468 डिग्री कुठे लाईज होईल, 468 डिग्री. 468 या ठिकाणी आपण 450 फिक्स केलेले आहेत. 450 मध्ये आपण किती मिळवायचे, ओके 18 मिळवले, म्हणजेच तो जो अँगल आहे तो अँगल लाईज होईल सेकंड क्वाड्रंटमध्ये. ओके, 468 लाईज होतो सेकंड क्वाड्रंटमध्ये. देअरफॉर वी कॅन से दॅट सेक 468 डिग्री लाईज इन सेकंड क्वाड्रंट. हा कुठे लाईज होईल, तो सेकंड क्वाड्रंटमध्ये लाईज होईल. अँड वी नो दॅट इन सेकंड क्वाड्रंट, okay, what we can say that in second quadrant this sec function is positive or negative. Can you tell me sec function is positive or negative? Okay, in second quadrant sec 468 degree is negative in second quadrant. Okay, therefore what we can say that sec 468 degree is a negative. Okay, okay student, next example, state the signs of cos 4 radian and cos 4 degree. Which of these two function is greater? Okay, असा क्वेश्चन विचारलेला आहे की cos 4 radian आणि cos 4 degree असे दोन टर्म्स तुम्हाला दिलेले आहेत किंवा फंक्शन्स दिलेले आहेत. या दोन फंक्शन्समध्ये तुम्हाला ओळखायचं की हे दोन फंक्शनपैकी कोणतं फंक्शन ग्रेटर आहे. ओके, सो ग्रेटर आहे हे कशावरून आयडेंटिफाय करणार, वी आयडेंटिफाय दिस बाय युझिंग द क्वाड्रंट्स. ओके, क्वाड्रंट्सच्या मदतीने आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो की कसं त्याला आपल्याला ओळखायचं आहे. पण बिफोर दॅट मी तुम्हाला दुसरी एक आयडिया सांगतो. काय करायचं, आधी आपल्याला 4 डिग्री असेल तर आपल्याला अँगल्स फटाफट रोटेट करता येतात, पण 4 रॅडियन कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाईज होईल हे आयडेंटिफाय करणे थोडं कठीण असतं. मग आधी काय करायचं, त्या 4 रॅडियनला आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करणार. ओके, सो डिग्रीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय करायचं, त्याचा क्वाड्रंट आपल्याला इझिली ओळखता येतो. मीन्स वी कॅन राईट हिअर फर्स्ट ऑफ ऑल वी कन्वर्ट दिस 4 रॅडियन इंटू द डिग्री. माहीत आहे की एखादा अँगल रॅडियन टू डिग्री कन्वर्ट करत असताना त्याला मल्टिप्लाय करतात 180/π ने. मी तेच त्या ठिकाणी केलं, 4ला मल्टिप्लाय केलं 180/π ने, इट इज अगेन होल डिग्री. ओके, आफ्टर दॅट दिस पाय कॅन बी रिटन ॲज 1/π. मी फक्त थोडंसं चेंज केलं 4 × 180/π. ओके, आफ्टर दॅट 1/π लिहितात 7/22. माहिती आहे पायची व्हॅल्यू 22/7 आहे, तर 1/π म्हणजे त्याचा रेसिप्रोकल घेतला तर तो 7/22 येतो. आता आपल्याला काय करायचं, डिवाइड करायचं. सो डिवाइड केलं तर काय होईल बघा, यांना भाग जातो 2चा, 2 × 4, 2 × 11 22. ओके, उरलं काय 2 × 180 × 7 divided by 11. Okay, it is again degree. After that this can be written as, या दोघां सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते तुम्हाला आन्सर मिळतं 26 and it is 20 divided by 11. ओके, इट इज अगेन होल डिग्री. ओके, अशा पद्धतीने. आणि हा जो अँगल आहे ना, हा अँगल तुम्हाला असा लिहिता येतो, इट इज 229. ओके, 229 प्लस 1/11. ओके, इट इज होल डिग्री. और दिस कॅन बी रिटर्न ॲज, हे तुम्हाला माहीत असेल फ्रॅक्शन्स कसे प्रेझेंट करतात. दिस इज 229 अँड 1/11. इट इज जस्ट डिग्री. ओके, सो अशा पद्धतीने. आता याचं कॅल्क्युलेशन केलं तर 11ने याला मल्टिप्लाय करा, ते 1 ॲड करा, तुम्हाला हे 2620 मिळतातच. ओके, सो अशा पद्धतीने. सो हा जो अँगल आहे 229 आणि 1/11 हा थोडा स्मॉलर अँगल असणार आहे. सो त्यामुळे याचं काही एवढं टेन्शन नाही आहे. फक्त हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाईज होतो हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. रेंज तर समजते सगळ्यांना. ओके, तर हा लाईज होईल 180 to 270च्या मध्ये. 180 to 270 म्हणजेच थर्ड क्वाड्रंट, म्हणजेच दिस अँगल लाईज इन मीन्स 4 radian. ओके, और दिस अँगल that is 229 and 1/11, that is the degree lies in, we can say that it lies in third quadrant. Okay, so in third quadrant, ठीक है, we can say that it lies in third quadrant. But in third quadrant we know that
आता आपल्याला कॉस 4 रेडियन विचारलं होतं, सो मी कॉस 4 रेडियनला डिसाईड करतो की तो पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे. सो कॉस 4 रेडियन, कॉस इज, हाऊ इज द कॉस इन थर्ड क्वाड्रंट. ओके, so all of we know that cos function is negative in third quadrant, therefore we can say that cos 4 radian is negative in third quadrant. ओके, सो डायग्राम मी काही घेत नाही, तुम्हाला डायग्राम येते आता, त्यामुळे डायग्रामला काही सांगायची गरज नाही. मीन्स cos 4 radian is negative in third quadrant, means this function is here negative. Okay, but how about the, what about the 4 degree? 4 degree तर काही सांगायची गरज नाही ना. 4 डिग्री कुठे लाईज होईल, हा 4 डिग्री इथे लाईज होतो. ओके, इन फर्स्ट क्वाड्रंट, आणि हा जो 4 रेडियन आहे तो लाईज होत होता थर्ड क्वाड्रंटमध्ये. ओके, अशा पद्धतीने. सो वी कॅन से दॅट 4 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, देअरफॉर cos 4 डिग्री इज ऑल्सो लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. ओके, सो cos 4 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, आपण त्याला असंही म्हणू शकतो, बिकॉज दिस cos 4 लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. आता cos 4 हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जर लाईज झाला, ठीक आहे, cos 4 फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाईज झाला, म्हणजेच हे कॉस फंक्शन कसं असतं फर्स्टमध्ये, वी नो दॅट ऑल फंक्शन इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट, देअरफॉर वी कॅन से दॅट दिस cos 4 डिग्री इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रा, मीन्स दिस फंक्शन इज अ पॉझिटिव्ह फंक्शन. आता यामध्ये कंपॅरिझन करायची तुम्हाला की cos 4 डिग्री आणि cos 4 रेडियन यांच्यापैकी कोणतं फंक्शन ग्रेटर आहे, त्यांचे साईन पण सांगितले होते. सो आपण त्यांचे साईन सांगितले, cos 4 रेडियन निगेटिव्ह आहे, cos 4 डिग्री पॉझिटिव्ह आहे. मीन्स ॲनालिसिस जर केलं तर माहिती आहे की पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन द निगेटिव्ह नंबर्स, देअरफॉर वी कॅन से दॅट cos 4 डिग्री इज ग्रेटर दॅन cos 4 radian. Okay, and this was the example number 2. आफ्टर दॅट याला इझिली कसं सॉल्व करायचं किंवा शॉर्टकट वेने कसं सॉल्व करायचं ते पण सांगतो. एक्झाम्पल किंवा अशा टाईपचं एक्झाम्पल MCQ म्हणून जर विचारलं तर इझिली सॉल्व करता आलं पाहिजे आणि ओरली पण झालं पाहिजे. त्यासाठी काय करायचं, ही एक व्हॅल्यू तुमच्या लक्षात पाहिजे. 1 रेडियनची किंमत असते 57.32 and 48 डिग्री. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ 1 रेडियन. ओके, सो आता हा 1 रेडियन जो आहे ना, तर या 1 रेडियननुसार तुम्हाला काय करता आलं पाहिजे, 4 रेडियन ओळखता आलं पाहिजे. कारण डिग्रीच्या बाबतीत काही प्रॉब्लेम येत नाही. डिग्रीच्या बाबतीत आपण इझिली अँगलचा क्वाड्रंट आयडेंटिफाय करू शकतो, पण रेडियनच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याला थोडी अडचण येईल. म्हणून रेडियनचं कन्व्हर्सन डिग्रीमध्ये असं होतं, 1 रेडियन इज 57.3248 डिग्री, देअरफॉर वी हॅव टू फाइंड 4 रेडियन. काय करसाल तुम्ही, सो माहिती आहे तुम्हाला 4 इंटू इट इज 57.3248. ओके, सो काय करायचं, या 4 रेडियनला त्या 57.3248 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, काय करायचं, 4 रेडियनला कन्वर्ट करायचं डिग्रीमध्ये. त्यासाठी काय करतात, 1 रेडियन माहीत आहे, सो 4 रेडियन किती होईल, 4 रेडियन इज नथिंग बट 4 इंटू 57.3248 इट इज द डिग्री. ओके, सो आता आपण याला मल्टिप्लाय केल्यामुळे तुमचं कॅल्क्युलेशन असं येईल 229.2992 इट इज द डिग्री. ओके, सो हा 229 पॉईंट काहीतरी समथिंग व्हॅल्यू, मग 229 पॉईंट समथिंग व्हॅल्यू कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाईज होते हे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. वी नो दॅट ऑलरेडी आपण सॉल्व केलं, सो ऑलरेडी सॉल्व केल्यामुळे आपण सांगू शकतो की दिस अँगल लाईज इन, ओके, वी कॅन से दॅट 4 रेडियन लाईज इन थर्ड क्वाड्रंट. ओके, सो इन थर्ड क्वाड्रंट वी नो दॅट cos 4 रेडियन. ओके, MCQ साठी तुम्हाला ही टर्म लक्षात ठेवायची आहे, इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस प्रॉब्लेम्स येतील त्यावेळेस तुम्हाला इझिली सॉल्व करता आलं पाहिजे. cos 4 रेडियन काय होईल मग, सो cos 4 रेडियनसाठी काय करायचं बघा, cos 4 रेडियन लाईज इन थर्ड क्वाड्रंट, अँड इन थर्ड क्वाड्रंट cos फंक्शन इज निगेटिव्ह, देअरफॉर वी कॅन से दॅट cos 4 रेडियन इज ऑल्सो निगेटिव्ह. हे झालं त्याचं साईन. साईन जर विचारलं तर इथपर्यंत सॉल्व केलं सफिशियंट आहे. समोरचा प्रॉब्लेम होता की कंपॅरिझन, तर कंपॅरिझनचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. cos 4 डिग्री कसा होईल, तुम्हाला काही व्हॅल्यू फाइंड आउट नाही करायची आहे, फक्त सायन्सवरून डिसाईड करायचं की विच फंक्शन इज ग्रेटर अँड विच फंक्शन इज लेसर. ओके, सो cos 4 डिग्रीचं काही सांगायची गरज नाही. 4 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, देअरफॉर cos 4 डिग्री इज लाईज इन अगेन फर्स्ट क्वाड्रंट, अँड वी नो दॅट द cos 4 डिग्री इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट, देअरफॉर वी कॅन डिसाइड इट साइन ॲज cos 4 डिग्री इज पॉझिटिव्ह. ओके, इन फर्स्ट क्वाड्रंट. आणि दोघांची कंपॅरिझन तर ऑलरेडीच सांगितलं होतं. हा पॉझिटिव्ह आहे, मीन्स दिस पॉझिटिव्ह व्हॅल्यू इज मस्ट बी द ग्रेटर दॅन दॅट निगेटिव्ह व्हॅल्यू, मीन्स इट इज द ग्रेटर दॅन दॅट cos 4 रेडियन. ओके, cos 4 डिग्री इज ग्रेटर दॅन cos 4 रेडियन.
क्वेश्चन नंबर 3 बघूयात. काय दिलेलं चेक करा. इव्हॅल्युएट इच ऑफ द फॉलोइंग. जेव्हा जेव्हा इव्हॅल्युएट असा वर्ड येतो ना त्यावेळेस आपल्याला फक्त त्याची किंमत फाइंड आउट करायची असते. किंमत म्हणजे काहीतरी त्याचं पर्टिक्युलर आन्सर मिळतं ते फाइंड आउट करणार. सो या प्रॉब्लेममध्ये साइन 30 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री प्लस टॅन 180 डिग्री असं तुम्हाला दिलेलं आहे. यासाठी मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या व्हॅल्यूचा टेबल ऑलरेडी टीच केलेला आहे. सो तो टेबल तुम्हाला बाय हार्ट प्रिपेअर पाहिजे आणि शॉर्टकट ट्रिक्सने ते कसं लक्षात ठेवायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला. सो फर्स्ट ऑफ ऑल एक एक व्हॅल्यू ऑलरेडी माहीत आहे. मी फक्त डायरेक्टली व्हॅल्यू पुट करतोय आणि कॅल्क्युलेशन्स करतो. ठीक आहे. साइन 30 डिग्रीची किंमत ऑल ऑफ यू नो दॅट इट इज 1/2. कॉस 45 इज 1/√2. नो डाउट ॲट ऑल. प्लस टॅन 180. टॅन 180 इज अ झिरो व्हॅल्यू. ओके, इट्स नथिंग बट द झिरो. देअरफॉर दिस कॅन बी सॉल्व ॲज, याला फक्त सॉल्व करायचं 1/2 प्लस √2. ओके, सो क्रॉस मल्टिप्लिकेशन जर घेतलं आपण हे तर झिरो सोडूनच द्या. √2 ओके प्लस 1 सॉरी 2 × 2 इट इज जस्ट 2. ओके, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन इट इज 2 × √2. ओके, आफ्टर दॅट हा जो 2 दिसतोय ना या 2ला आपण असं पण मांडणी करू शकतो √2 × इट इज √2 डिवायडेड बाय हे 2 √2 जसेच्या तसंच ठेवूया. ओके, सो काय होईल कॅल्क्युलेशन्समध्ये समोर बघा. आता या 2ला मी √2 × √2 असं प्रेझेंट केलं. आफ्टर दॅट या दोघांमधून या दोन टर्म्समध्ये √2 कॉमन दिसतो त्याला आउटसाईड घ्या. √2 ब्रॅकेटच्या बाहेर आले तर या ठिकाणी उरतो 1 प्लस √2 डिवायडेड बाय 2 टाइम्स √2. ओके, सो यामध्ये काय होईल आता इथला एक √2 आणि इथला एक √2 कॅन्सल होतो आणि आन्सर मिळतं तुम्हाला इट इज 1 प्लस √2 डिवायडेड बाय 2. आणि ॲन्सरचं थोडंसं मेकअप करायचं असतं म्हणजे ते दिसायला एकदम व्यवस्थित दिसलं पाहिजे. यासाठी आपण त्याला व्यवस्थित मांडणी करतो त्यालाच मी मेकअप म्हणतो. सो वी मेक इट ॲज √2 प्लस 1 डिवायडेड बाय 2. हे दिसायला थोडंसं स्मार्ट दिसतं. ओके, दिस वॉज द एक्झाम्पल फर्स्ट. नाव एक्झाम्पल नंबर सेकंड इज ऑल्सो इझी. ते सॉल्व करूयात. ओके, सो बघा याच ठिकाणी मी सॉल्व करतो. कोसेक 45 डिग्री इज √2. ओके, cot 45 degree is, we know that cot 45 and tan 45 both are 1, therefore it is 1 and tan 0 is 0. ओके, सो या ठिकाणी काही जास्त कॅल्क्युलेशन्स नाहीत. इट इज √2 प्लस 1 अँड दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर सेकंड. ओके, इट वॉज द क्वेश्चन फर्स्ट अँड ॲट लास्ट इट इज द थर्ड वन दॅट इज एक्झाम्पल नंबर थर्ड. बघा साइन 30ची व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे माहीत. साइन 30 किती असतो 1/2. कॉस 45 माहीत पाहिजे इट इज 1/√2. ओके, सो इंटू इट इज टॅन 360 सांगू शकता मला. टॅन 360 इज अ 0. देअरफॉर 1/2 इंटू सगळंच्या सगळं काय होणार आहे इट इज नथिंग बट द 0. ओके, दिस वॉज द एक क्वेश्चन नंबर थर्ड. तर अशा पद्धतीने इव्हॅल्युएटचे तुम्हाला सगळे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. MCQ पॅटर्नमध्ये सुद्धा असे तुम्हाला इझी लेवलचे एक्झाम्पल्स बघायला मिळतील. ओके, एक्झाम्पल नंबर 4 बघा काय दिलं. फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणजे साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा या सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. बट अँगल इज इन अ स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल आर्म पासेस थ्रू द पॉईंट. त्याचा टर्मिनल आर्म या पॉईंटमधून पास होतो 3,-4. ओके, आणि ज्या पॉईंटचे साईन्स बघा इथे प्लस आहे इथे मायनस आहे म्हणजे प्लस अँड मायनस जर घेतला आपण तर +3 आणि -4 जर घेतला आपण तर +3 आणि -4 हा पॉईंट फोर्थ क्वाड्रंटमध्ये लाईज होतो. त्यामुळे आपण त्याला फोर्थ क्वाड्रंटमध्ये दाखवलं. आणि स्टँडर्ड पोझिशनमध्ये अँगल म्हणजेच काय की ज्या अँगलचा इनिशियल रे हा अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असतो त्याला आपण अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणतो. ओके, सो हा अँगल स्टँडर्ड पोझिशनमध्ये आहे मीन्स त्याचा इनिशियल रे लाईज होतो अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ओके, सो तो पॉझिटिव्ह एक्सिसच्या अलॉंग त्याचा इनिशियल रे लाईज होईल. त्यानंतर मी काय बोलतो बघा तो झाला इनिशियल रे आणि टर्मिनल रे आहे OB. देअरफॉर वी कॅन से दॅट द मेजर ऑफ अँगल AOB इज समथिंग दॅट इज डिनोटेड बाय थीटा. ओके, सो ते या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. लेट द मेजर ऑफ अँगल AOB इन स्टँडर्ड पोझिशन बी थीटा. ओके, whose terminal side OB passes through the point P of 3,-4 and after that radius. Okay, radius is nothing but the small r. Therefore length of OP is nothing but the small r. मग आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कसे फाइंड आउट करायचे हे आपण फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जर तुम्हाला एक्स वाय आणि आर काय सांगितलं एक्स वाय आणि आर यांच्या किमती जर दिलेल्या असतील तुम्हाला
ओके. सो एक्स वाय आणि आरच्या किमती जर असतील आपल्याकडे तर आपण साइन थिटा फाइंड आउट करू शकतो, कॉस थिटा फाइंड आउट करू शकतो. यासाठी फॉर्म्युला कोणता होता? साइन थिटा इक्वल्स टू वाय अपॉन आर. आठवतं? कॉस थिटा इज इक्वल्स टू एक्स अपॉन आर, टॅन थिटा इज इक्वल्स टू दॅट इज वाय अपॉन एक्स. सो तेच फॉर्म्युला यूज करायचे. मग त्यासाठी तुम्हाला एक्स वाय आणि आरची गरज आहे. सो पॉईंट काय दिलेला आहे बघा, पॉईंट इज गिवन पी ऑफ 3, असा पॉईंट आहे. बट पॉईंट इज जनरली डिनोटेड बाय एक्स coordinate and y coordinate. Means here it is clear that x is equals to 3 and y is equals to -4. After that we have to find the radius, that is small r, but we know the relation between r and xy. ओके, r आणि xy मध्ये आपण रिलेशन ऑलरेडी लर्न केलेलं आहे. दॅट रिलेशन इज r इज इक्वल्स टू √x² plus y². Means we can find the value of that. Therefore we put here x is equals to 3, means it is 3 square, plus y is equals to -4, it is whole square. ओके, दोघांचा स्क्वेअर जर घेतला तर दिस गिव्स अस 9 plus 16, that is the 25, and √25 is equals to 5 because it is radius. प्लस मायनस नाही लिहू शकत, कारण प्लस मायनस जर लिहिला तर ही रेडियस निगेटिव्ह कधीच नसते, हे सगळ्यांना माहित आहे, बिकॉज इट इज अ लेंथ. देअरफॉर व्हॉट वी कॅन से, देअरफॉर r is equals to, it is the +5 is the answer. Okay, so r is equals to just +5. After that what we can say that r is known, x is known, y is known. Therefore we can find all the trigonometric functions by using this formula. तुम्हाला MCQ मध्ये विचारतात असे क्वेश्चन्स. ओके, सो त्यावरून तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे, एक्स वाय ओळखता आले पाहिजे, आर फाइंड आउट करता आला पाहिजे, आणि कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सची व्हॅल्यू इझिली सांगता आली पाहिजे. देअरफॉर वी कॅन से दॅट साइन थिटा, वी नो दॅट द साइन थिटा इज वाय अपॉन आर. ओके, सेकंड फॉर्म्युला आहे कॉस थिटाचा. कॉस थिटा किती असतो? इट इज एक्स अपॉन आर. त्यानंतर आहे थर्ड टॅन थिटा. टॅन थिटा किती असतो? इट इज वाय अपॉन एक्स. ओके, सो एक एक कॅल्क्युलेट करूया. वाय अपॉन आर, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय? वाय इज -4 अपॉन आर इज 5. देअरफॉर आन्सर इज -4 divided by 5. After that cos theta, x upon r means it is 3/5. Therefore it is just 3/5. अशा पद्धतीने तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करायचे असतात विथ द हेल्प ऑफ वन पॉईंट. एक पॉईंट दिलेला असतो, त्या पॉईंटवरून तुम्हाला सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करता येतात बाय युझिंग दिस मेथड. ओके, मी या मेथडचं एकच एक्झाम्पल घेतो, जास्त एक्झाम्पल काही घेणार नाही आहे, कारण इझी एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही स्वतःसुद्धा सॉल्व करू शकता. टॅन थिटा इज वाय अपॉन एक्स. कॅन यू टेल मी वाय अपॉन एक्स? y is here -4 upon x is 3, means answer is -4/3. Okay, like this तुम्हाला सॉल्व करायचं आहे cot theta. Number 4, can you tell me cot theta is? Yes, x upon y here. Okay, so x upon y means it is 3 upon -4. So 3 upon -4 is nothing but the -3/4. असं लिहिलं तरी हरकत नाही. त्यानंतर आफ्टर दॅट इट इज नंबर 5. ओके, सो नंबर 5 काय करायचं? चेक करा. कॉट थिटा त्यानंतर सेक थिटा. सेक थिटा इज, व्हॉट अबाउट द सेक थिटा? कॅन यू टेल मी सेक थिटा किती होईल? तर तो कॉसचा रेसिप्रोकल असतो, मीन्स इट इज r अपॉन एक्स. r इज 5, x इज 3, देअरफॉर इट इज 5/3 इज द आन्सर. और वी कॅन टेक इट्स रेसिप्रोकल डायरेक्टली. ओके, ज्यावेळेस एक्झाम्पल तुम्ही MCQ सॉल्व करसाल त्यावेळेस ते डायरेक्टली रेसिप्रोकल घ्यायची. कसे? तर पाहून घ्या, टॅनचा रेसिप्रोकल असतो कॉट, त्याची किंमत इकडे -4/3 आहे, तिकडे -3/4 आहे. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर इंटरचेंज करायचे. त्यानंतर कॉस थिटा आहे 3/5, त्याचा रेसिप्रोकल सेक असतो, इट इज 5/3. त्यानंतर साइन थिटा आहे तुमच्याकडे -4/5, त्याचा रेसिप्रोकल असतो कोसेक. कोसेकचा फॉर्म्युला होईल मग r अपॉन y. r इज 5, y इज -4, देअरफॉर इट इज -5/4. किंवा तुम्ही या व्हॅल्यूचा डायरेक्टली रेसिप्रोकल घेऊ शकता MCQ सॉल्व करत असताना. ओके, दिस इज द एक्झाम्पल नंबर नेक्स्ट, दॅट इज 4. ओके, समजलं असेल सगळ्यांना? अशा पद्धतीने तुम्हाला या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. फक्त x आणि y डिटेक्ट करा, त्यानंतर कॅल्क्युलेशनला स्टार्ट करा. ओके, एक्झाम्पल नंबर 5 मध्ये पहा. अशा पद्धतीने विचारलं, कॉस थिटाची एक किंमत तुम्हाला दिलेली आहे. cos theta is equals to 12/13 and 0 is less than theta is less than pi/2. याचा अर्थ काय? दिस थीटा लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. ओके, सो हा थीटा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाइज होतो.
फाइंड द वैल्यूज ऑफ दिस साइन स्क्वेअर थीटा माइनस कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस थीटा. ओके, सो या एक्सप्रेशनची तुम्हाला किंमत विचारलेली आहे आणि दुसरं एक एक्सप्रेशन आहे 1/tan स्क्वेअर थीटा. मग आपलं टार्गेट असं असतं की हे पूर्ण एक्सप्रेशनमध्ये कोणकोणते फंक्शन्स दिसतात त्याचा आधी विचार करा. जर विचार केलास तर साइन आणि कॉसच दिसतोय ना. ओके, सो साइन आणि कॉस दिसतो म्हणून आपलं पहिलं टार्गेट असणार आहे की आपल्याकडे साइन आणि कॉसच्या किमती अवेलेबल असणं इम्पॉर्टंट आहे. मग त्यासाठी काय काय दिलेलं आहे त्याचा विचार करा. कॉस थीटा दिलेला आहे, साइन थीटा दिलेला नाही, म्हणजे आपलं पहिलं टार्गेट आहे की साइन थीटा कॅल्क्युलेट करा. आणि त्यानंतर 1/tan स्क्वेअर थीटाला टॅनला तर माहिती आहे साइन अपॉन कॉस असतो म्हणून साइन कॉस मिळाले तरी आपण 1/tan स्क्वेअर थीटा हे एक्सप्रेशन सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. आणि याच प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला MCQ मध्ये सुद्धा विचारतात. एक फंक्शन दिलेलं असतं आणि काहीतरी एक्सप्रेशन दिलेलं असतं, त्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची असते. ओके, हे सगळे एक्झाम्पल तुम्ही रेग्युलर मेथडने मी यासाठी शिकवतोय की तुम्हाला ते व्यवस्थित समजले पाहिजे. ओके, जर तुमचं प्रॅक्टिस चांगली असेल, तुम्हाला जर का स्पीड चांगला येत असेल, फॉर्म्युले प्रिपेअर असतील, तुम्ही फास्टही सॉल्व केलं तरीसुद्धा चालतं. मिनिमम स्टेपमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करता येत असेल तर ते बेटरच असतं. ओके, सो यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. आफ्टर दॅट आता एक्झाम्पलमध्ये जे गिवन आहे मी त्याला आधी घेतो आणि त्यावरून साईनची किंमत मिळवतो. ओके, सो कॉस थीटा इज इक्वल्स टू किती 12/13. कॉसवरून साइन कसा मिळवायचा यासाठी आपण फंडामेंटल आयडेंटिटीज सांगितल्या होत्या किंवा तुम्हाला 10th मध्ये असतील त्या आयडेंटिटीची गरज घेऊ. ओके, त्याची गरज पडणार आहे अशी की पहिली आयडेंटिटी तुम्ही लर्न केली होती साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू किती असतो तर 1 असतो. मग कॉस दिलेला आहे, साइनची गरज आहे, मग जो दिलेला आहे त्याला ट्रान्सफर करा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. हा तुम्ही फॉर्म्युला यूज करणार आहे साइनची किंमत मिळवण्यासाठी. ओके, सो हा जो आहे ना तर या ठिकाणी कॉसची किंमत किती दिली 12/13 ती पुट करा म्हणजे इट इज 12/13 होल स्क्वेअर मीन्स इट इज 1 मायनस 12चा स्क्वेअर 144 येतो, 13चा स्क्वेअर 169 येतो. हे काही सांगायची गरज नाही. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 169 मायनस 144 डिवायडेड बाय 169 तुम्हाला तिरपा गुणाकार येतो. सॉल्व करून कॅल्क्युलेशन येतील. 169 मायनस 44 होतात 25. इट इज 169. ओके, आणि हा स्क्वेअर आहे या ठिकाणी मीन्स साइन स्क्वेअर थीटाची किंमत तशी मिळाली. देअरफॉर वी हॅव टू टेक इट स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतलं दोन्ही साईडला तर साइन थीटा हा त्याचा स्क्वेअर रूट होईल आणि 25/169 इज प्लस मायनस 5 डिवायडेड बाय 13 असं त्याचा आन्सर होईल. प्लस मायनस यासाठी कारण स्क्वेअर रूट जर घेतले तर प्लस मायनस साइन घेत असतात. मग आता हा साइन थीटा वेदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह इट डिपेंड्स टोटली ऑन थीटा. म्हणजे तो थीटा ज्या ठिकाणी लाईज होतो त्यानुसार तुम्हाला या 5/13चं साइन ठरवायचं असतं. ओके, देअरफॉर वी नो हियर थीटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. ओके, सो थीटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट मीन्स वी कॅन से दॅट जर थीटा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे तर आपण असं सुद्धा म्हणतो ना की थीटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. देअरफॉर वी कॅन से दॅट साइन थीटा ऑल्सो लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. साइन थीटा सुद्धा फर्स्ट क्वाड्रंटमध्येच लाईज होईल. आणि आपल्याला साइन थीटाचं साइन माहीत असतं की साइन थीटा इज वेदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट मीन्स वी कॅन से दॅट हियर साइन थीटा इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. ओके, मग साइन थीटा पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये म्हणजेच या दोन व्हॅल्यूपैकी म्हणजे प्लस मायनस 5/13 पैकी साइन थीटाची किंमत ही डिसाइड होईल अँड दॅट व्हॅल्यू इज 5 डिवायडेड बाय 13 इज द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ साइन फंक्शन. ओके, मीन्स साइन थीटा इज इक्वल्स टू 5/13 इज नथिंग बट द रिक्वायर्ड सोल्युशन. आफ्टर दॅट काय करायचं आता साइन मिळाला, कॉस मिळाला, ऑलरेडी कॉस दिलेला होता. मग ह्या दोन व्हॅल्यूज ऑलरेडी अवेलेबल आहेत, फक्त हे एक्सप्रेशन कॅल्क्युलेट करा. मग कॅल्क्युलेशन्स कसे होतील सो वी हॅव टू कन्सिडर दिस ॲज साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा दॅट गिव्ज अस किती 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस थीटा अशा व्हॅल्यूज आहेत. सो साइन थीटाची किंमत तुम्हाला दिलेली आहे इट इज 5/13. ओके, इट इज होल स्क्वेअर मायनस कॉस थीटाची किंमत तुमच्याकडे अवेलेबल आहे 12/13. ओके, इट इज 12/13 इट इज अगेन जस्ट होल स्क्वेअर डिवायडेड बाय
2 इंटू, सो 2 इंटू साईन थिटा किती आहे, साईन थिटा आपण कॅल्क्युलेट केला 5/13, हा किती आहे 12/13. ओके, फक्त कॅल्क्युलेशनचा भाग. सो कॅल्क्युलेशन्स कसे होतील बघा, यांचा स्क्वेअर घेतला तर 25/169 येतील, मायनस 12 इज 144 डिवायडेड बाय 169, अगेन होल डिवायडेड बाय 2 पंच 10, 10 आणि 12 यांचा गुणाकार 120 येतो, 120 डिवायडेड बाय यांचा गुणाकार 169 येतो. ओके, सो आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स कसे, यांचा डिनोमिनेटर सेम आहे, डिनोमिनेटर सेम असल्यामुळे न्यूमरेटरची सबट्रॅक्शन घ्यावी लागेल. मीन्स 25 मायनस 144 इज मायनस 169 डिवायडेड बाय 144 डिवायडेड बाय दॅट इज इक्वल्स टू 120 डिवायडेड बाय 169. ओके, सॉरी या ठिकाणी थोडंसं रॉंग झालं, 25 मायनस 144 हे मायनस 119 येतात. ओके, this is nothing but the minus 119 and this denominator is remains as it is, means it is 169. ओके, असा आहे सर. सो ह्या दोन टर्म सारख्या आहेत, 169 कॅन्सल होतो, उरतो काय तो, इट इज मायनस 119 डिवायडेड बाय 120 and this is the required value of that expression, that is sin square theta minus cos square theta divided by 2 times sin theta into cos theta. अशा पद्धतीने तुम्हाला ती व्हॅल्यू मिळवायची होती. आता राहिलं एक्सप्रेशन नंबर सेकंड, दॅट इज 1/tan square theta. टू कॅल्क्युलेट 1/tan square theta, मी त्यासाठी फक्त tan square theta कॅल्क्युलेट करतो आणि त्यानंतर आपण त्याचा रेसिप्रोकल जरी घेतला तर 1/tan square theta मिळेल. सो tan square thetaचा फॉर्म्युला असा तयार होईल, tan theta माहिती आहे sin theta अपॉन cos theta, पण या ठिकाणी स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर लिहा, नो डाऊट ॲट ऑल. मग sin square theta मीन्स इट इज 5/13 होल स्क्वेअर डिवायडेड बाय cos square theta मीन्स इट इज 12/13 इट इज होल स्क्वेअर. या दोघांचे स्क्वेअर काही सांगायची गरज नाही. 25 अपॉन हा 169 होईल आणि डिवायडेड बाय यांचं सुद्धा तसंच 144 डिवायडेड बाय 169 होईल. ओके, न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर अगेन 169 गेट कॅन्सल, इट रिमेन्स 25 डिवायडेड बाय 144. पण आपल्याला 1/tan square theta पाहिजे, देअरफॉर वी टेक इट्स स्क्वेअर रेसिप्रोकल, आणि रेसिप्रोकल घेतला तर 1/tan square theta असा होईल 1 किती आहे ते 25 डिवायडेड बाय 144. ओके, सो याची पलटी मारा, देअरफॉर इट इज 144 डिवायडेड बाय 25 अँड दिस इज नथिंग बट द 1/tan square theta विच इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन. क्वेश्चन अगेन इव्हॅल्युएट या टाईपचा आहे, ऑलरेडी इव्हॅल्युएट या टाईपचं एक क्वेश्चन्स आपण कंप्लीट केलं. परत एकदा याला लर्न करूया काय होतं बघा. 4 टाइम्स मी डायरेक्टली व्हॅल्यू पुट करतो, तुम्हाला व्हॅल्यू माहीत आहे, टेबल पण तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल 4 इंटू कॉट 45 ची किंमत 1 असते, काही सांगायची गरज नाही. सेक 60 ची किंमत पाहिजे, सेक 60 आपल्याला माहीत नसेल तर आपण कॉस 60 ची मदत घेऊ शकतो, कारण कॉस 60 हा 1/2 असतो, कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे, देअरफॉर सेक 60 हा 2 होईल, मीन्स वी टेक इट इज 2 आणि या ठिकाणी स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर करा. साइन 30 ची किंमत ऑलरेडी नोन, इट इज 1/2, देअरफॉर इट इज 4 इंटू 1 4, 2 स्क्वेअर इज 4 प्लस इट इज 1/2, 4 minus 4 it is 0 plus 1/2, answer is just 1/2. okay, this was the example first. After that second is there, that is cos square 0, cos square 0, त्यानंतर cos square pi/6 plus cos square pi/3 plus cos square pi/2, हे सगळ्या किमती माहीत पाहिजे, त्यासाठी एक एक किंमत. cos 0 ची किंमत माहीत पाहिजे, इट इज नथिंग बट द 1, therefore it is square. आफ्टर दॅट cos square pi/6 means cos pi/6. फर्स्ट ऑफ ऑल cos pi/6 म्हणजे cos 30, cos 30 ची किंमत टेबलमध्ये तुम्हाला दिलेली आहे, दॅट व्हॅल्यू इज √3/2, स्क्वेअर आहे म्हणून मी स्क्वेअर करतो, प्लस cos pi/3 म्हणजे 60 डिग्री, cos 60 ची किंमत 1/2 असते, देअरफॉर इट इज 1/2 होल स्क्वेअर, प्लस cos 90, cos 0 1 आहे तर cos 90 हा 0 असायला पाहिजे, देअरफॉर इट इज नथिंग बट द 0. ओके, सो मेक द कॅल्क्युलेशन्स, इट इज 1 प्लस √3 चा स्क्वेअर 3 असता, 2 चा स्क्वेअर 4 मिळाला असता, प्लस 1 स्क्वेअर इज 1, 2 स्क्वेअर इज 4. ओके, सो डिनॉमिनेटर सेम आहे या दोघांचा, देअरफॉर वी मेक देअर ॲडिशन, म्हणजेच पहा न्यूमरेटरमध्ये 3 + 1 झालं असतं, डिनॉमिनेटरमध्ये फक्त 4. आफ्टर दॅट इट इज 1 प्लस दिस इज 4/4,
So 4/4 get cancel means it is 1 + 1 and that answer is just 2. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सुद्धा सॉल्व करता येतं. क्वेश्चन इज दॅट फाइंड द अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इफ cos theta equals to -3/5 and 180 डिग्रीज लेस दॅन थीटा इज लेस दॅन 270. याचा अर्थ काय की हा जो थीटा म्हणजे हा जो अँगल आहे ना कॉसचा, हा लाईज होतो थर्ड क्वाड्रंटमध्ये. ओके, मीन्स या ठिकाणी लक्ष ठेवा की तो अँगल जो दिसतो तुम्हाला तो थर्ड क्वाड्रंटमध्ये दिसेल आणि त्यावरून तुम्हाला सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मिळवायचे. ऑलवेज रिमेंबर दॅट जर साइन आणि कॉस मिळाले ना तर सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मिळवता येतात. कसे पहा, जर समजा आता आपल्याला कॉसवरून साइन मिळवायचं आहे त्यासाठी आपण फंडामेंटल आयडेंटिटी यूज करतो. मग जर समजा साइन आणि कॉस हे दोन फंक्शन्स आपल्याला माहीत असतील तर बाकीचे फंक्शन्स कसे मिळवता येतात त्यासाठी आपण टॅन थिटा यूज करू शकतो. टॅन थिटा किती असतो पाहून घ्या. इट इज साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, पण जर साइन माहीत असेल आणि कॉस माहीत असेल तर साइन माहीत असेल तर कोसेक डायरेक्टली घेता येतो, कारण कोसेक हा साइनचा रेसिप्रोकल असतो म्हणजे 1/sin. साइनचा रेसिप्रोकल होतो 1/sin आणि त्यालाच म्हणतो आपण कोसेक. म्हणजे कोसेक मिळवणे खूप काही कठीण नाही आहे साइनवरून, फक्त तुम्हाला साइन माहीत पाहिजे. त्यानंतर कॉस माहीत पाहिजे असतो. सो कॉसवरून आपल्याला सेक मिळवता येतो, कारण कॉसचा जो रेसिप्रोकल आहे ना तो सेक आहे. मीन्स 1/cos थीटाचा फॉर्म्युला सेक थीटा तयार होतो. आफ्टर दॅट टॅन थिटा. टॅन थिटा जर फाइंड आउट केला तो टॅन थिटा हा त्याचा रेसिप्रोकल तुम्हाला हा कॉट थिटा मिळतो. मीन्स इट इज 1/tan थिटा हा नेहमी करता कॉट थिटा असतो. म्हणजे ह्या तीन व्हॅल्यू मिळवणे खूप इझी आहे, कॉट, सेक आणि कोसेक. फक्त ह्या तीन मिळवायच्या. मग आता यामध्ये काय होतं, कधी कधी साइन आणि कॉसची किंमत दिलेली असते. ओके, कधी कधी उलटही जावं लागतं. कधी कधी सेक दिलेला असतो, मग त्यावरून तुम्हाला आधी कॉस घ्यायचा असतो. कॉस घेतला की लगेच साइन मिळवायचा. कॉस आणि साइन मिळाले की टॅन घेता येतो. मग एकदा हे तीन मिळाले की हे फक्त रेसिप्रोकल घेत चला. एकदा रेसिप्रोकल घेतलं की व्हॅल्यू तुम्हाला लगेच मिळेल. मग कसं होईल बघा, जर समजा साइन आणि कॉसमध्ये जर का समजा तुम्हाला सांगितलं, म्हणजे जसं की या एक्झाम्पलमध्ये कॉस दिलेला आहे, साइन कॅल्क्युलेट करायचा, मग यासाठी तुम्हाला यूज करायची असते फंडामेंटल आयडेंटिटी. त्याला म्हणतो मी sin² थिटा प्लस cos² थिटा इज इक्वल्स टू 1. हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रूफ घेणार आहे फंडामेंटल आयडेंटिटीचे. sin² थिटा प्लस cos² थिटा इक्वल्स टू 1 होतो. त्यानंतर 1 + tan² थिटा इज इक्वल्स टू sec² थिटा होतो. 1 + cos² थिटा इज इक्वल्स टू cosec² थिटा होतो. ह्या तीन आयडेंटिटी सुद्धा आपण यूज करू शकतो डायरेक्टली सॉल्व्ह करायचं असेल तर. पण हे तीन मिळवले ना तर मग बाकीचं टेन्शन नाही आहे, बाकीचं इझिली सॉल्व्ह होत राहतं. फक्त या तिघांच्या व्हॅल्यू मिळवणे. जर समजा कॉस दिलेला आहे तर साइन मिळवता येतो, असा की cos² थिटा तिकडे ट्रान्सफर करा. किंवा कधी कधी काय होईल, साइन देतील मग तुम्हाला कॉस मिळवावा लागेल. त्यासाठी तुम्हाला cos² थिटा इज इक्वल्स टू 1 - sin² थिटा असं घ्यायचं आहे. ओके, अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स या प्रॉब्लेममध्ये सॉल्व्ह करणार आहे. ओके, मी एक्झाम्पल स्टार्ट करतो. एक्झाम्पल बघा व्यवस्थित, एकदा एक्झाम्पल समजलं की बाकीचे एक्झाम्पल तुम्ही सुद्धा इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, या एक्झाम्पलमध्ये कॉस दिलेला आहे, म्हणजेच मी असं लिहितो त्याला बघा सोल्युशनमध्ये, गिवन दॅट कॉस थिटा गिवन आहे. ओके, सो कॉस थिटा गिवन असल्यामुळे आपण त्यावरून साइन मिळवू शकतो. साइन फंक्शनचा फॉर्म्युला सांगितला मी, sin² थिटा इज इक्वल्स टू 1 - cos² थिटा होतो. हा का होतो याचं कारण आहे, sin² थिटा प्लस cos² थिटा इज इक्वल्स टू 1 असतो. मग ह्या कॉसला आपण ट्रान्सफर करतो, मी आत्ता सांगितलं, तो 1 - cos² थिटा होतो. सो आता कॅल्क्युलेशन 1 - cos थिटाची किंमत आहे -3/5. ओके, मी त्याचा स्क्वेअर घेतो, म्हणजे स्क्वेअर घेतला तर तो होईल 1 - 9/25. तिरपा गुणाकार 25 × 25, 25 - 9 म्हणजे 16. इट इज 16/25 इज द व्हॅल्यू ऑफ sin² थिटा. पण आपल्याला साइन रिक्वायर आहे. सो साइन्स रिक्वायर आहे म्हणून या टर्मचा काय करायचं, स्क्वेअर रूट घ्यायचं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, देअरफॉर वी गेट साइन थिटा. जेव्हा जेव्हा स्क्वेअर रूट घेसाल ना त्यावेळेस प्लस मायनस लिहायचं असतं तुम्हाला. ओके, सो स्क्वेअर रूटला 16चं स्क्वेअर रूट 4 येतं आणि 25चं स्क्वेअर रूट 5 येतं. देअरफॉर साइन थिटा इज इक्वल्स टू ±4/5. ओके, पण आता प्रॉब्लेम आहे की साइन थिटाचे परफेक्ट व्हॅल्यू +4/5 आहे की -4/5 आहे हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. यासाठी आपल्याकडे थिटाची कंडिशन दिलेली असते. थिटा कुठे लाईज होतो, सो थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. देअरफॉर वी कॅन से दॅट साइन थिटा सुद्धा लाईज होतो थर्ड क्वाड्रंटमध्ये. ओके, साइन थिटा लाईज इन
थर्ड क्वाड्रंट. ओके, बट वी नो दॅट द साइन थीटाची किंमत थर्ड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? ॲस इट इज निगेटिव्ह. देअरफॉर साइन थीटा इज निगेटिव्ह इन थर्ड क्वाड्रंट. ओके, सो तो थर्ड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो. म्हणून मग काय करायचं, जो साइन चूज करायचा किंवा सिलेक्ट करायचा तो साइन सिलेक्ट करायचा आहे निगेटिव्ह. मीन्स द साइन व्हॅल्यू ऑफ साइन थीटा इज मायनस ऑफ 4/5. दिस इज द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ साइन थीटा. अशा पद्धतीने तुम्हाला साइन थीटा या ठिकाणी मिळवायचा होता. आता साइन मिळाल्यानंतर टॅन मिळवता येतो. ओके, सो टॅन फंक्शन काय होईल तुम्ही सांगू शकता मला? टॅन थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. बरोबर. सो साइन थीटा मी विथ फॉर्म्युले एक्झाम्पल शिकवतोय, त्यानंतर तुम्ही ओरली लिहिलं तरी सुद्धा चालतं. टॅन थीटा साइन थीटा आपण कॉस थीटा आहे. साइन थीटा -4/5 मिळाला होता. ओके, कॉस थीटा तुमच्याकडे -3/5 दिलेलाच होता, त्यामुळे हा -3/5 असं 5 कॅन्सल होतील, निगेटिव्ह कॅन्सल होतात. इट इज 4/3 इज द आन्सर ऑफ कॉट थीटा. त्यानंतर कॉट थीटा मिळवायचा आहे. कॉट थीटाचा फॉर्म्युला असतो कॉस थीटा डिवायडेड बाय साइन थीटा. हा फॉर्म्युला सुद्धा यूज करू शकता. ओके, फॉर्म्युला यूज केला तर काय होईल? -3/5 ही कॉसची किंमत आहे, -4/5 ही साइनची. अगेन 5 कॅन्सल, निगेटिव्ह साइन कॅन्सल, देअरफॉर इट इज 3/4. बघा, हा फॉर्म्युला विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला असं सॉल्व करायचं आहे. पण जर समजा तुम्हाला ओरली सॉल्व करायचं असेल तर टॅन थीटा 4/3 आहे. टॅनचा रेसिप्रोकल कॉट असतो. सो टॅनचा रेसिप्रोकल कॉट आहे म्हणून याचा फक्त रेसिप्रोकल घ्या, ते होईल 3/4. म्हणजे एवढं काही सॉल्व करायची गरज नाही. त्यानंतर तुमच्याकडे सेकची गरज असते. सो सेक थीटासाठी 1/cos थीटा हा फॉर्म्युला आहे. ओके, सो 1 कॉसची किंमत -3/5 तुम्हाला दिलेली आहे. ओके, सो हा 5 ट्रान्सफर होऊन न्यूमरेटरमध्ये येतो, -5/3 होतो. म्हणजे सेक थीटा इज इक्वल्स टू 1/- 3/5 विच इज -5/3. आणि जर समजा ओरली सॉल्व करायचं असेल तर काय करायचं, या कॉसचा फक्त रेसिप्रोकल घ्यायचा. या ठिकाणी कॉस आहे -3/5, त्याचा रेसिप्रोकल होतो -5/3. त्यानंतर सेक नंतर येतो कोसेक. सो कोसेक थीटासाठी काय करायचं, इट इज 1/sin थीटा घ्यायचा. सो 1/sin फंक्शन किती आहे, दॅट इज -4/5. अगेन टेक इट्स रेसिप्रोकल, इट इज -5/4 इज द सोल्युशन. म्हणजे तुम्ही या ठिकाणी फक्त रेसिप्रोकलही घेतला असता साईनचा तर डायरेक्ट कोसेक सांगता येतो -5/4. आणि MCQ किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व करत असताना तुम्हाला डायरेक्टली किंवा ओरली जेवढे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील तेवढं बेटर असतं. कारण ऑनलाईन एक्झाम जर असेल ना तर ऑनलाईन एक्झाममध्ये तुम्हाला नेहमी करता लक्षात ठेवा, पेन पेपरवर जास्त डिपेंड राहता येत नाही. म्हणून ओरली जेवढं जास्तीत जास्त सॉल्व होईल तेवढा तुमचा टाईमसुद्धा त्या ठिकाणी सेव्ह होत असतो. ओके, सेकंड क्वेश्चन इज इफ सेक ए इक्वल्स टू -25/7 अँड ए लाईज इन द सेकंड क्वाड्रंट. अँगल स्ट्रेट फॉरवर्ड सेकंड क्वाड्रंटमध्ये लाईज होतो. देअरफॉर वी फाइंड हियर, मी आधीच बोललो होतो की साइन आणि कोसेक सगळ्यात आधी, साइन आणि कॉस सगळ्यात आधी मिळवायचा, त्यानंतर प्रॉब्लेमला स्टार्ट करायचं. बघा, सेके दिलेला आहे, सेके इज -25/7. ओके, यावरून कॉस मिळवता येतो कारण हा रिलेटेड आहे कॉस सोबत. देअरफॉर कॉस ए इक्वल्स टू इट इज 1/sec ए, म्हणजे सेकेचा फक्त रेसिप्रोकल. सेकेचा रेसिप्रोकल या ठिकाणी -7/25 होतो. ओके, कॉस मिळाला. साईनची गरज आहे, तर फंडामेंटल आयडेंटिटी ऑलरेडी आहे, sin² प्लस cos² इज इक्वल्स टू 1. आपल्याकडे कॉस नोन आहे, फक्त साइन मिळवणे. मीन्स sin² इक्वल्स टू इट इज 1 - cos². हा फॉर्म्युला आहेच ऑलरेडी. ओके, सो पुट द व्हॅल्यूज ऑफ कॉसची किंमत इट इज -7/25, -7/25 इट इज होल स्क्वेअर. कॅल्क्युलेशन्स करा फक्त. इट इज 1 - 7 इज 49, इट इज 25चा स्क्वेअर येतो 625. मीन्स इट इज 625 - 49 डिवायडेड बाय 625. ओके, सो कॅल्क्युलेशन्स 625 - 49 इज that is sin² इज इक्वल्स टू 576. सबट्रॅक्शन करा, इट इज 6 to 5. ओके, आणि जर समजा आता या ठिकाणी स्क्वेअर रूट घेतला आपण, कारण स्क्वेअर रूट घ्यावाच लागतो. मीन्स sin A इज इक्वल्स टू इट इज +-24 डिवायडेड बाय 25. ओके, 576चं स्क्वेअर रूट येतं 24 आणि 625चं येतं
25. Okay, sin A is equals to plus minus 24 upon 25. But angle A lies in second quadrant. Okay, we know that the sin A is okay. Therefore, sin A also lies in second quadrant. Means we can say that sin A lies in second quadrant, and already we know sin is positive in second quadrant. Therefore, we can say that sin A जर positive आहे, therefore we can say that sin A is positive. Okay, because sin A हा ऑलरेडी पॉझिटिव्ह असतो सेकंडमध्ये. therefore we choose or select its value as sin A is equals to plus that is 24 divided by 25. म्हणजे आता sin A मिळाला, cos A सुद्धा मिळाला, tan A ची गरज आहे. tan A काय होईल? tan A या ठिकाणी होईल that is sin A divided by cos A. सो sin A आहे 24 divided by 25. cos A किती आहे? cos A या ठिकाणी फाइंड आउट केला होता आपण -7 अपॉन 25. मीन्स इट इज -7 अपॉन 25. मग आता या दोघांमध्ये 25 कॅन्सल होतो. इट गिव्ज अस -24/7. ओके, हा tan A मिळाला. मग आता मी काही व्हॅल्यू डायरेक्टली कशा लिहितो बघा. तुम्हाला tan मिळाल्यानंतर cot हा त्याचा रेसिप्रोकल असतो, म्हणजे cot A इट इज डायरेक्टली लिहू शकतो मी. cot A इज इक्वल्स टू 1 अपॉन tan A दॅट इज -7 अपॉन 24 आहे ना, 24/7 आहे तो -7 अपॉन 24 होईल. दिस इज द व्हॅल्यू ऑफ cot A. त्यानंतर मी कोसेक A पण लिहून टाकतो, कारण ऑलरेडी सेक तर आहेच तुमच्याकडे. सेक दिलेला होता प्रॉब्लेममध्ये. सेक मिळाला, कॉस मिळाला. आता फक्त आपल्याला गरज कोणाची आहे ती कोसेक Aची. कोसेक A हा रिलेटेड आहे साइन सोबत. साइनचा रेसिप्रोकल sin A इज इक्वल्स टू 24 अपॉन 25. देअरफॉर कोसेक A इज इक्वल्स टू 25 डिवायडेड बाय 24. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मिळतात. हे होते एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2 इन दॅट क्वेश्चन्स. ओके, अशा पद्धतीने सगळेच्या सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ओरली सुद्धा सॉल्व करू शकता. ठीक आहे, ओरली येत असतील ओरली घ्या, विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युले लिहायचे असतील तर फॉर्म्युले लिहा. ज्या वेळेस तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं स्टडी करसाल त्यावेळेस ते डायरेक्टलीच तुम्हाला माइंडमध्ये ओळखता आले पाहिजे, किंवा माइंडमध्येच तुम्हाला डायरेक्टली कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत आणि ओरली आन्सर्स लिहायचा प्रयत्न करायचा. ओके, नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल इज दॅट इफ cot x इक्वल्स टू 3/4 x लाइज इन द थर्ड क्वाड्रंट. ओके, cot x ची किंमत 3/4 दिलेली आहे. x हा लाइज होतो थर्ड क्वाड्रंटमध्ये असं सुद्धा सांगितलं. मग आपलं टार्गेट आहे की cot जर दिला आहे त्यावरून दुसरं एखादं फंक्शन्स tan मिळवता येईल. ओके, cot आपल्याला गिवन आहे, तर ओरली आपण बाय टेकिंग इट्स रेसिप्रोकल cot x इज इक्वल्स टू 3/4 आहे. ओके, सो कॉटचा रेसिप्रोकल घ्या, म्हणजेच तुमच्याकडे tan x तयार होईल. म्हणजे या ठिकाणी tan x मिळाला तुम्हाला 4/3. इथे काम संपलं. 2 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इझिली मिळाले. त्यानंतर आपल्याला कॉटवरून मिळवता येतो कोसेक, कारण कोसेक आणि कॉटमध्ये आयडेंटिटी तयार होत असते. तो ती आयडेंटिटी अशी असते पहा, कोसेकस स्क्वेअर थीटा म्हणजे कोसेकस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स असा त्याचा फॉर्म्युला असतो. म्हणजे कोसेक स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स हा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. देअरफॉर 1 प्लस कॉट एक्सची किंमत किती दिलेली आहे 3/4. सोडवा त्याला व्यवस्थित. 3/4चा स्क्वेअर झाला असता 9/16. ओके, 16 × 16, 16 आणि 9 25, 25/16 असं तुम्हाला कोसेकस स्क्वेअर एक्स मिळाला असता, बरोबर. सो कोसेक स्क्वेअर इज इक्वल्स टू 25/16. त्यानंतर आपल्याला त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, म्हणजे कोसेक एक्स इज इक्वल्स टू ±5/4 असं सोल्युशन मिळालं असतं. पण आता पॉझिटिव्ह की निगेटिव्ह डिपेंड अपॉन द क्वाड्रंट. एक्स लाइज इन थर्ड क्वाड्रंट. ऑलरेडी सांगितलं, कधी कधी क्वाड्रंटसाठी काय करतात, कंडिशन देतात, म्हणजे अँगलच्या मध्ये थीटा लिहून देतात, आणि कधी कधी डायरेक्टली सांगतात की हा या क्वाड्रंटमध्ये लाइज होतो थीटा. कोसेक एक्स इक्वल्स टू ±5/4. ओके, बट एक्स लाइज इन थर्ड क्वाड्रंट. ओके, एक्स जर थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे तर कोसेक सुद्धा कसं असायला पाहिजे, थर्ड क्वाड्रंटमध्ये. बट वी नो दॅट कोसेक एक्स पॉझिटिव्ह की निगेटिव्ह सांगा. Whether cosec x is positive or negative in third? Yes, it is the negative. Cosec x is negative in third. Okay, cosec x is negative in third quadrant. Okay, so therefore we can say that cosec value is nothing but the negative. Means cosec x is equals to जी ही किंमत असेल ते निगेटिव्ह असेल. Means this gives us -5/4. Correct. आफ्टर दॅट कोसेक मिळाला. मी सांगितलं होतं कोसेकचा रेसिप्रोकल तुम्ही sin x घेऊ शकता.
तो साइन एक्स किती -4 डिवायडेड बाय 5 असं होईल. आता साइन एक्स इज इक्वल्स टू -4/5 मिळाला, कोसेक एक्स तुम्हाला -5/4 मिळाला. त्यानंतर आता राहिलं कोण, साइन कोसेक झाला, कॉट टॅन झाला, राहिला कॉस आणि सेक. सो कॉस एक्स आता इझिली कसा मिळवता येतो बघा, कॉटची किंमत दिलेली असल्यामुळे मी असं लिहू शकतो बघा, कॉट एक्स इक्वल्स टू कॉस एक्स अपॉन साइन एक्स. ओके, सो फॉर्म्युला तयार होतो. हा साइन जर ट्रान्सफर केला तर ते असं होतं साइन एक्स इंटू कॉट एक्स दॅट इज इक्वल्स टू कॉस एक्स. कारण फंडामेंटल आयडेंटिटी जर घेतली आपण कॉसची तर त्याला कॅल्क्युलेशनला थोडासा टाईम जास्त लागतो, पण या ठिकाणी टाईम कमी लागतो, म्हणून मी कॉट एक्स इज इक्वल्स टू असं घेतो साइन एक्स इंटू कॉट एक्स. म्हणजे कॉस एक्सची किंमत तुम्हाला इझिली मिळते, कॉस एक्स इक्वल्स टू साइन एक्स इंटू कॉट एक्स. किमती पुट करा, साइन एक्सची किंमत -4/5 असते, देअरफॉर इट इज -4/5 इंटू कॉट एक्सची किंमत 3/4 दिलेली आहे, देअरफॉर इट इज 3/4. दिस 4 कॅन्सल, आन्सर इज -3/5. हा तुम्हाला कॉट एक्स सुद्धा या ठिकाणी मिळाला. मग आता राहिलं कोण, सॉरी हा कॉस एक्स तुम्हाला या ठिकाणी मिळाला. सो राहिला कोण, सेक एक्स. कॉसचा रेसिप्रोकल असतो सेक, म्हणजे याचाच या ठिकाणी रेसिप्रोकल घ्या. मीन्स द सेक एक्स इज इक्वल्स टू, वी कॅन राईट इट इज -5/3 अँड दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ दॅट सेक एक्स. ओके, सो सेक एक्स इक्वल्स टू -5 डिवायडेड बाय 3 इज द रिक्वायर्ड आन्सर ऑर दॅट इज रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. या ठिकाणी सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपल्याला मिळालेत. ओके, अँड लास्ट एक्झाम्पल हे टॅनशी संबंधित आहे. म्हणजे इच अँड एव्हरी फंक्शन्स जर तुम्हाला दिलं असतील, टॅन, कॉट, सेक किंवा कोसेक कोणतेही फंक्शन्स दिलेलं असो, विथ द हेल्प ऑफ फंडामेंटल आयडेंटिटी या ठिकाणी आपण सगळे एक्झाम्पल घेतलेले आहेत की कोणत्याही टाईपचे एक्झाम्पल्स असो तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल इझिली सॉल्व करता यायला पाहिजे. त्यासाठी फर्स्ट एक्झाम्पल आहे, पाहून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल आहे टॅन एक्स इज इक्वल्स टू -5/12 दिलेला आहे. टॅन एक्स दिलेला आहे, त्यावरून तुम्हाला कॉट एक्स इझिली घेता येतो, म्हणजे कॉटचा प्रॉब्लेम या ठिकाणी संपला. Okay, so tan x equals to -5/12, therefore cot x is equals to, we can directly write it as -12/5. असा हा cot x सुद्धा मिळेल तुम्हाला. आफ्टर दॅट tan आणि cot संपले, त्यानंतर येतो कोसेक, सेक आणि बाकीच्या फंक्शनचा प्रॉब्लेम. therefore we can say that it is sec स्क्वेअर थीटा चा प्रॉब्लेम फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कारण साइन आणि कॉस मिळवणे हे खूप महत्त्वाचं असतं, ते लवकरात लवकर मिळवले तर बेटर होतं. सेक स्क्वेअर एक्स आपल्याकडे आहे, किती येतो सेक स्क्वेअर एक्स, लक्ष द्या. सेक स्क्वेअर एक्स इज 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, कारण ही फंडामेंटल आयडेंटिटी तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये सुद्धा लर्न केलेली आहे. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग दॅट आफ्टर दॅट सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा जर आपल्याकडे मिळाला तर काय करायचं, आता सेक स्क्वेअर थिटावरून आपल्याला टॅन दिलेला आहे, म्हणून मी हा फॉर्म्युला यूज करू शकतो, कारण या ठिकाणी सेक मिळेल. सो सेक मिळवल्यानंतर आपण कॉस मिळवू शकतो, आणि कॉस मिळाल्यानंतर आपल्याला साइन सुद्धा मिळवता येतं. कसं होईल, सेक स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स किती रे, इट इज -5/12, त्याचा स्क्वेअर करा. -5/12चा स्क्वेअर म्हणजे इट इज 25/144. मग 144 इंटू 1 मीन्स 144 प्लस 25, इट इज 169 डिवायडेड बाय 144. 169 इज द, it is the sec square x is equals to 169 divided by 144. therefore we write here sec x is equals to किती, तर त्याचा स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट घेतला तर +-13 डिवायडेड बाय 12 असं होतं. आणि असं होत असताना आपल्याला x कुठे दिसतोय, सेक एक्सची किंमत पॉझिटिव्ह और निगेटिव्ह सिलेक्ट करा. therefore x लाइज इन फोर्थ क्वाड्रंट, therefore sec x also lies in fourth quadrant, and we know that in fourth quadrant sec is positive, therefore we select is, we know that sec x is positive in fourth quadrant. Okay, therefore we can say that this sec is positive in fourth quadrant. हा सेक जर फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह मिळाला तुम्हाला, तर आपण त्याची जी किंमत आहे ती किंमत पॉझिटिव्ह घेऊ शकतो. दॅट इज सेक एक्स इज इक्वल्स टू +13 डिवायडेड बाय 12 इज द व्हॅल्यू ऑफ सेक एक्स. आता सेक एक्स मिळाला, त्यावरून कॉस एक्स हा त्याचा रेसिप्रोकल आहे. सो कॉस एक्स होईल 12 डिवायडेड बाय 13. कॉस एक्स आपल्याला 12 डिवायडेड बाय 13 घेता येतो. अँड ॲट लास्ट राहिलं कोण, साइन आणि कोसेकच राहिले. टॅन एक्स झाला, कॉट एक्स झाला, त्यांचे रेसिप्रोकल सेक एक्स आणि कॉस एक्स झाला. यावरून आपण साइन मिळवू शकतो. बघा कसा,
आपल्याकडे जर टॅन आहे ऑलरेडी तर मी त्या टॅनला असं लिहू शकतो बघा, टॅन एक्स इज इक्वल्स टू साइन एक्स अपॉन कॉस एक्स. मी हा दुसरा फॉर्म्युला सांगतोय कारण कॅल्क्युलेशन इझिली होतात, किंवा तुम्ही हा पण लिहू शकता साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, पण कॅल्क्युलेशनला वेळ लागतो. पण या फॉर्म्युल्यात कॅल्क्युलेशनला टाईम कमी लागतो, म्हणून मी हा फॉर्म्युला यूज करतो. देअरफॉर साइन एक्स इथेच ठेवतो, हा कॉस जर ट्रान्सफर केला तर टॅनला मल्टिप्लाय होतो, म्हणजे कॉस एक्स इंटू टॅन एक्स असं होईल. आता या दोघांच्या किमती आहेत, कॉस एक्सची किंमत 12/13 आहे, सो इट इज 12/13 इंटू टॅन एक्सची किंमत इथे मिळालेली आहे -5/12 दिलेलाच होता तो, मीन्स इट इज -5/12. 12 कॅन्सल होतात, इट इज -5 डिवायडेड बाय 13. साइन एक्स मिळाला, त्याचा रेसिप्रोकल म्हणजेच कोण, कोसेक एक्स. देअरफॉर इट इज कोसेक एक्स इज इक्वल्स टू -13 डिवायडेड बाय 5 अँड दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. अशा पद्धतीने सगळे एक्झाम्पल जे इम्पॉर्टंट आहेत सगळे एक्झाम्पल आपण आज कंप्लीट केले. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फंडामेंटल आयडेंटिटीचे प्रूफ आणि त्यावर डिपेंड एक्झाम्पलसुद्धा घेणार आहे. ओके, अजून 3 ते 4 व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. या सगळ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपला टॉपिकसुद्धा कंप्लीट होईल. ओके, थँक्यू सो मच.